संजय बाळा भेटे, नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर यांना विनंती करतो की त्यांनी भेटे साहेबांना व्यासपीठाकडे घेऊन यावे. व्यासपीठ सतत सुरू आहे. शाल, श्रीफळ, हात, मावळी तंबी आणि सन्मान चिन्ह. प्रथमतः मी सुनील कापसे यांना मंदिर झाले या हृदयाचे दिशाचं झाल्या भाऊ, मंदिर झाले या हृदयाचे दिशाचं झाल्या भाऊ, गोंधळीतला उर्दू फुलांचा सरांच्या चरणी वाहू, गोंधळीतला उर्दू फुलांचा सरांच्या चरणी वाहू. आता या सोहळ्याच्या उत्कट क्षणापर्यंत आपण आलेलो आहोत. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सर्व आजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुवर्य प्राध्यापक सुभाष जगताप सर यांना जे मानपत्र देण्यात येणार आहे त्या मानपत्राचे वाचन डॉक्टर कृती देशपांडे यांनी करावं त्यांना विनंती करतो. माननीय सुभाष जगताप सर यांना मानपत्र. या जगात जन्म देताना ईश्वर आपल्या हातात आयुष्य नावाचे एक अनमोल शस्त्र बहाल करतो. मात्र या शस्त्राचा वापर कसा करावा हे माणसाला स्वतःच ठरवावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक मरणावर समोर येणाऱ्या दैवाशी झुंज घ्यावी लागते आणि जीवनरूपी प्रवासासाठी अस्थायी प्रांतात नियतीने दिलेले अश्रू स्वतःच्या हाताने पुसून त्या प्रांतातील कोवळ्या कळ्यांना मानवतेच्या चांदण्यात नेण्याचे काम करण्याचे भाग्य ज्यांना लाभले अशा भाग्यवंतांपैकी आपण एक आहात. आणि म्हणून शनिवार दिनांक 28 ऑगस्ट 2010 रोजी इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक सुभाष जगताप गौरव समिती व इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव लाथळे यांचे संयुक्त विद्यमाने आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त प्रख्यात साहित्यिक, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक माननीय प्रवीण दवणे यांचे शुभहस्ते तसेच मावळभूषण माजी आमदार माननीय कृष्णराव भिडे, मावळचे तरुण तलबदार आमदार माननीय संजय तथा बाळा भिडे, सहकारी नेते माननीय ज्ञानेश्वर तथा माऊली भेटडे, ज्येष्ठ नेते माननीय केशवराव वाडेकर व तळेगाव नगरीचे प्रथम माननीय राजेंद्र जांभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपणास गौरविताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. संत सोपानदेव यांचे पदस्पर्शाने कोणी झालेल्या व इंद्रायणी विद्या मंदिर या संस्थेचे संस्थापक आचार्य अत्रे यांचे जन्मस्थान असलेल्या सासवड या गावी स्वर्गीय महादेव आणि श्रीमती पार्वतीबाई जगताप या सत्वश्री तत्वनिष्ठ दाम्पत्याच्या पोटी दिनांक 14 ऑगस्ट 1950 रोजी आपला जन्म झाला. आपले शालेय शिक्षण बारामती, दौंड, घोडेगाव, लोणी कारंजा जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयीन शिक्षण वाघरे कॉलेज व DMCC पुणे येथे संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन छोट्या मोठ्या नोकऱ्या करत आणि विशेष म्हणजे नुसते पास न होता गुणवत्तेसह शिक्षण पूर्ण केले. हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी जीवनमूल्य आहे.
फॅकल्टी ऑफ कॉमर्सवर 5 वर्ष कार्य, शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था सासवड या संस्थेचे संस्थापक सदस्य तर टेकन एज्युकेशन संस्था पुणे यांचे सदस्य तसेच विविध विद्यापीठांच्या परीक्षकांच्या तालिकेवर आपण कार्यरत आहात. सर, आपण स्वतः एक प्रख्यात लेखक आहात. आपली विविध विषयांवरील सुमारे 46 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी प्रॅक्टिस इन ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, करिअर गायडन्सवरील पुढे काय, कलकत्ता येथील द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट्स ऑफ इंडियासाठी कमर्शियल लॉ अँड ऑडिटिंग या स्टडीज नोटचे लिखाण, शिक्षण, उत्पादकता, क्रेडिट कार्ड, करिअर गायडन्स, व्हॅल्युएशन, आयात निर्यात धोरण, केंद्रीय अंदाजपत्रक इत्यादी विविध विषयांवर आपले 150 अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता 10वी ते पदवीपर्यंत इंजिनिअरिंगसह सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना आपली पुस्तके, लेख अतिशय उपयुक्त ठरले आहेत. आपले लेख अनेक नामांकित वृत्तपत्र, नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच मुलाखतीला जाताना विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांसाठी रिफ्रेशर कोर्सेस, महाराष्ट्र बँक व इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेली आपण शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. काळाची गरज ओळखून बदलती जागतिक अर्थव्यवस्था लक्षात घेता पदवीधारकांना नोकरीमागे न धावता त्यांना सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज इत्यादीमध्ये स्वतंत्र व्यवसाय करता यावा म्हणून टिवायटिकॉनला इनडायरेक्ट टॅक्सेस या नवीन विषयाची विद्यापीठ पातळीवर सुरुवात व अभ्यासक्रम तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम याच्यामध्ये सहभाग, पदवीनंतर प्रत्यक्ष अकाउंटिंगच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.कॉमला अकाउंटिंग प्रॅक्टिकल सुरू करण्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. सर, आपण पूर्ण पात्रताधारक कॉस्ट अकाउंटंट म्हणून भारतीय पातळीवरील अनेक संस्थांची फेलोशिप आपल्याला मिळालेली असून आपण संस्थेतील पदाधिकारी, आपल्या सहकारी वर्ग आणि भविष्याचे उज्ज्वल स्वप्ने जगणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सहभाग आणि ज्ञान संवर्धनाचा मधुर सुगंध सदैव जवळ ठेवला आहे. दुसऱ्यांना समजून घेणे, आधार देणे, गुणांची कदर करून संधी देणे इत्यादी हेतू म्हणून आपल्याला उपलब्ध आहे. महाराष्ट्र कर्मभूमी शिक्षण कार्यासाठी देह शिकवणाऱ्या आधुनिक गुरुवर्यांच्या प्रभावीतील एक स्वयंप्रकाशित तारा म्हणजे सर आपण आहात. सर म्हणजे आपल्या कधी फक्त बेरीचा गुणाकार त्यात नाही वादावादी कधी नाही भागाकार असे अतितुल्य गुरूंचा विद्यार्थी वेळा प्राध्यापकाचा सत्कार. आता तो शब्द प्रभू गदिमा पाडगावकरांचे बोलकरांचे समर्थ वारसदार, प्रसिद्ध लेखक, ख्यातनाम कवी आणि गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते होत आहे. शाल, श्रीफळ, पुष्पहार, मावळी, पगडी, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना समर्पित करण्यात येणाऱ्या गाडीची चावी घेऊन हा सत्कार सोहळा होत आहे. आपणा सर्व विद्यार्थ्यांना नम्र आवाहन, आपण प्रचंड टाळ्याच्या गजरात आपल्या लाडक्या सरांना मानवंदना द्यावी.
त्यांना मिळालेली खंबीर आणि प्रेमळ साथ म्हणजे सौ रोहिणीताई जगताप. सौ रोहिणीताई जगताप यांचा 5 सुवासिनींच्या हस्ते सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी या बेळगाव या कार्यक्रमाला खास आल्या अशा भारती कवळेकर, पुरुषप्रमीच्या भारती कवळेकर, सुनीता देसाई, मंगळ ओळवी, तसेच मुंबईहून आलेल्या कुमोद शिरसाट, रोहिणीताई जगताप यांना पैठणी साडी व सौभाग्याचं देणं हे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे द्यावं. मुलींची पुन्हा एकदा नाव घ्यायला 9 लाख रुपये विद्यापीठावर येऊन सरांचा मी सौ रोहिणीताई जगताप यांचा सन्मान करावा. ही व्यक्ती काही इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थी नाहीये. ही व्यक्ती शिंदे आरक्षणला स्थापना विद्यालयामध्ये, परंतु जगताप सरांची श्रेणी येता जाता नेहमी या व्यक्तीचा संबंध आला. जगताप सरांबद्दल प्रेम व्यक्त राहिलं आणि अजूनपर्यंत म्हणजे या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी नसताना पण एक खेळले, काही बिनवडून निवडून आले, काही निवडून आले असे विद्यार्थी, काही आमच्या मंडळाचे सहभागी, काही आमच्या मंडळाच्या नंतरचे असे तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर आणि आमच्या बँकच्या नंतरचे माजी नगरसेवक गणेशजी भेकडे हे दोघेही इंद्रायणी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे सरांचा सन्मान करू इच्छितात. मी दोघांनी विनंती करतो की त्यांनी सरांना मोठे लहानपण कीर्तिमान ज्याने आपले शिक्षण मोगरा विकून ज्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये जो गुलाब विकतोय असा शिवाजी उत्तम भेगडे याच्या हस्ते ज्यांनी मोगरा विक्रीपासून आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि त्या सन्मान करू इच्छितोय. सरांच्या उच्च एवढा
त्या प्राध्यापक सुभाष जगतापांचे मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक होता. नेहमी आपल्याला उत्तर विचारणारे सर आता आपल्या सरकारला उत्तर देतील आणि हो आज त्यांच्या हातात भगवान उत्तर असेल. मी सरांना विनंती करतो तर आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रख्यात साहित्यिक, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक आणि ज्यांची आता सध्या कृपासिंधुरी स्वामी समर्थांची मालिका चालू आहे. मी नंतर ती मालिका पाहतो तर नारायण सांगितलं की काय आवडलीच मला. सगळी तिथेपर्यंत जवळीच आहे. ते प्रवीण लवणे मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार संजय तसा काळा वेगळे तुम्ही मला सांगितलं त्यांना सगळ्या समाजाचा कळवळ आहे. संत तुकाराम सहकारी शाखा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तथा माऊली आवाडे, आमचे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे खजिनदार केशवजी वाडेकर, तळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष तळेगावचे प्रथम नागरिक राजेंद्र जांभूळकर, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद खळदे, विद्यार्थी मित्रांनो, आपण केलेला सत्कार आहे. आपण हुंडाईचे i10 गाडी दिलेली आहे. या सत्काराचा, या गाडीचा, मानपत्राचा मी स्वीकार करतो असे मित्रांनो. आतापर्यंत मला सगळे म्हणायचे, विचारायचे, हमारे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है. मी मला सांगायचो त्यापेक्षा मोठी संपत्ती माझ्याकडे, माझी विद्यार्थी माझी मोठी संपत्ती आहे. परंतु आता मला तुम्हाला सांगतोय की त्याशिवाय माझ्याकडे हुंडाई i10 पण आहे. एक ऍडिशन झालेलं आहे आता. बत्तीस वर्ष झाली मला ते खरं वाटत नाही. मला तुम्ही बराचसा उल्लेख झाला की 32 वर्ष इंद्रायणी महाविद्यालयामध्ये काम करतो आहे. त्यामुळे त्याला दसरल्यासारखं झालं. सेवानिवृत्त व्हायचं म्हणजे वार्धक्याकडे वाटचाल तसं झाली नाही ना असं मला वाटतं. काल पण मला वाटत नव्हतं रिटायर होण्याचे मी विशेष काय वाटत नव्हतं मला. बहुतेक 1 तारखेनंतर मध्ये जाणले इंद्रायणी कॉलेजला येता आलं नाही, वर्गात लेक्चरला जाता आलं नाही, विद्यार्थी संपर्क साधता आलं नाही, तर थोडंसं वाईट वाटणार आहे. सेवानिवृत्ती म्हणल्यावर थोडीशी हुरहुर असते, थोडा आनंद पण असतो. आनंद यासाठी होणार आहे मला किंवा ते 7 ते 12 चक्रातून बाहेर पडता येणार. रोज 7 वाजता पडायला पाहिजे, 12च्या बाहेर पडायचं नाही. त्याला थोडा खंड पडणार आहे, थोडी मुक्ती स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळं लोकलचा जो प्रवास आहे त्या चक्रातून सुटका होणार आहे. एवढाचा आनंद सोडला तर बाकी मग थोडी हुरहुराट वाटणार आहे की मला माझे विद्यार्थी संपर्क साधता येणार नाही. विद्यार्थी समोर बोलायचं असतं, शिकवायचं असतं तसं मला करता येणार नाही. पण मला वाटतं ही हुरहुर सुद्धा माझी अनाठाई आहे. तर तुम्ही सगळे माझ्या हृदयामध्ये चिरंतन ना. मी जर इकडे फिजिकली शारीरिक दूर गेला असतं तर ती मनामध्ये माझ्या आत नाही. रोज जर एखाद्या विद्यार्थी आठवण केली तर रोजचा दिवस माझ्या आनंदात जाणार आहे. हजारो विद्यार्थी या ठिकाणी आहेत. राहिलं ते आयुष्य माझं आहे. एक दिवस जरी प्रत्येक आठवण करत राहिलो तरी माझं सगळं आयुष्य चांगल्या प्रकारे आनंद जाईल. मला कारण नाहीये. मित्रांनो, 32 वर्ष म्हटल्यानंतर मला 32 वर्ष झाली या ठिकाणी. मला 32 इतिहास माझ्या डोळ्याकडे उभा आहे. मी शिक्षक का झालं? मला कुठं नोकरी मिळत नाही म्हणून इथं नोकरी लागायचं, त्याच्यावर साधन म्हणून शिक्षक व्हायचं या उद्देशाने मी मुलीच्या व्यवसायात देशामध्ये आलेलो नाही. माझ्या विद्यार्थ्यांनी सगळी गोष्टीची आम्ही घातली. मग भाषणातून, वक्तव्यातून त्यांच्या भावना व्यक्त करायला जाणवतं मला. लहानपणापासूनच मला शिक्षकीय पेक्षाची आवड होती.
बालपण जर मी माझं पाहिलं, जास्त वेळ बोलणार नाही, पण आठवण झाली आता 32 वर्ष पूर्वीची. लहानपणापासून आठवण डोळ्यापुढे आली. त्या 32 वर्ष म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाली. असा अर्थ मी घराकडे चित्रपट सुरू झाला लहानपणापासूनचा. घरची परिस्थिती माझी पाहिजे अत्यंत हालाकीच होते. आपल्या तिथे विद्यार्थी बसले स्टेजवरती दिसत आहे, त्याची बऱ्याचशी परिस्थिती तशीच होती. तरी आज ते मोठे झालेले इतकी हालाकीची होती की मला शिक्षण घेणं शक्य नव्हतं. एसएससी झाल्यानंतर मी कॉलेजला प्रवेश घेतला, त्यामध्ये 6 वर्षाचा गॅप आहे. सलग शिक्षण घेता आलं नाही मला. ज्यावेळेस मला नोकरी लागली, छोटीशी नोकरी, त्यावेळेस मला कॉलेजला ऍडमिशन घेता आलं. आजूबाजूचे लोक, शिकलेले लोक सुखात असते मला दिसत होते. माझ्या मनात घेतलं आपण शिकायला पाहिजे, शिकलो तर आपल्या घरात देखील सुख आणता येईल. खूप त्रास झाला, खूप अडचणी आल्या, आणि त्यातूनही मी नोकऱ्या करत, स्कॉलरशिप मिळत होत्या, जमायला घेऊन घर चालवता शिक्षण पूर्ण केलं. अर्थात मग उल्लेख केला मानपत्रामध्ये गुणवत्तेसह पूर्ण केलं. BMC कॉलेजमध्ये ते बाहेरच्या कोर्समध्ये बोर्डवर माझं नाव आहे. जिथं जा तिथं बोर्डवर नाव आहे माझं, ज्या शिक्षण मी शिकलो त्या ठिकाणी. मी गुणवत्तेचं शिक्षण पूर्ण केलं मी. पण शिकताना माझ्या लक्षात असं आलं, हे जे मी शिकलोय या शिक्षणामुळे 2 वेळची भाकरी मिळू शकेल. नुसती माहिती असल्यापासून मेंदूत कोंबल्यासारखं वाटत होतं मला. कारण डिग्री मिळवण्यासाठी, परीक्षेत पास होण्यासाठी ते आवश्यक होतं. पण त्याचा उपयोग माणूस घडवण्यासाठी होणार नाही हे मला त्यावेळेस विद्यार्थी असं जाणवलं. मला वाटलं की आपण याचं शिक्षक झालो, यासोबत आपल्या विद्यार्थ्याला माझ्याबद्दल हे शिकवू शकतो. पण लहानपणीच मी निर्णय घेतला होता की शिक्षकी पेशात जाईल. माझी गुणवत्ता पाहून ज्या बोलल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की उद्योग क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली संधी प्राप्त होईल, त्या ठिकाणी चांगले करिअरचं वाव आहे, पण ते तुम्हाला जाता येऊ शकते. त्या संधी मला प्राप्त झाल्या. पण मला आवड शिक्षकी पेशाचीच होती. तिकडे गेल्यानंतर मला झगमगाटला आयुष्य मिळालं. शिक्षक झगमगाट नाहीये. केलेल्या कार्याची पावती मिळायचं 32 वर्ष लागतात. असं नाही असलं ते मला वाईट वाटत नाही. खंत तर मुळीच नाहीये. मला समाधान मिळतं जेव्हा मी विद्यार्थ्याकडे उभं राहतो, विद्यार्थी शिकवते, चेहरे जेव्हा चमकतात तेव्हा मला जो आनंद होतो, अवर्णनीय असतो. असा आनंद कुठेही मिळणार नाही, कुठल्याही करिअरमध्ये नाही, कुठल्याही क्षेत्रात नाही. आता माझे विद्यार्थी काय डेप्युटी कमिशनर झालेले, त्यांनी परत बोलताना मला सांगितलं, आम्ही पण शिक्षक झालं बरं झालं असतं. तिथे गेला ते विद्यार्थी इतक्या उत्साहाने तुमचं ऐकत होते, उत्साही माहिती सांगत होते. डेप्युटी कमिशनर शिक्षक झालं बरं झालं असतं मी मला सांगितलं. हा समाधानाचा भाग आहे, हा कुठल्याही करिअरमध्ये मला मिळाला नसता. आम्हाला तो मुळीच वाईट वाटत नाही. म्हणजे 1978 मध्ये 1978 जॉईन झालो इंद्रायणी महाराज, पहिलंच कॉलेज मध्ये, आणि शेवटी इथंच झालेलं आहे. मी कुठल्याही इतर कॉलेजला गेलेलो नाही. पूर्ण एकाच पीचवर झालेली आहे. एकदा ह्या कॉलेजला, एकदा त्या कॉलेजला असं केलेलं नाहीये. 1978 मी जॉईन झालो, त्यामुळे मला विचार होते की आता आपण शिक्षक म्हणून आलेलो, प्राध्यापक म्हणून आलेलो, आणि सगळे माझे विद्यार्थी पुढे बसले. ते थोडंसं थोडं मनात भाव होता, नवीन होतो मी सुद्धा, शिक्षणाची भावना असते सगळी. पण ज्यावेळेस मी ते जॉईन झालं त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण जो विचार मला घेऊन आलो होतो जॉईन होताना तो खरा नाही. मला त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. मी शिकवलं माझं बरंच मला शिकवून झालं, बरंच उदोउदो झाला. पण मित्रांनो, तुमच्यापासूनही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. तुम्ही खूप मोठे झालेला आहात आणि माझ्यापेक्षा हुशार आहात. एक कार्यक्रमावर लक्षात आलं माझ्या. मॅनेजमेंट कसं करावं, इव्हेंट मॅनेजमेंट कसं करावं, तुमचं शिकण्यासारखं आहे. अत्यंत अवघड गोष्ट आहे कार्यक्रम अरेंज करणं. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये छोटासा कार्यक्रम जरी अरेंज करत असलो तरी आनंद अडचणी त्यामध्ये येतो. कारण छोटासा कार्यक्रम असतात, 5-15 विद्यार्थी, एखाद्या बाहेरचं लेक्चर असेल, विद्यार्थी बसत नाही, लेक्चरचं ऐकत नाही, टेबलवर धूळ असते, खुर्ची सापडत नाही. इथे आखी वेगळे तुम्ही कार्यक्रम केला, याचा अर्थ असा की तुमचं शिकणारी गोष्ट आहे. इतकं उत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही केले, त्याला अभिनंदन क्रमप्राप्त आहे. महाविद्यालय जॉईन झाल्यानंतर शिकवताना
वेगवेगळ्या विषय शिकवले मी, फक्त इकॉनॉमिक्स हा विषय मी शिकवलेला नाहीये. कॉमर्सच्या संदर्भात जेवढे विषय आहेत ते सगळे विषय मला शिकवून झालेले आहेत. हे विषय शिकवताना मी विशेष काय केलं, सगळे शिक्षक शिकवत असतात, त्यासाठी आम्हाला पगार करत असतो. नाही उपकार करतो असं नाही, शिक्षण शिकवून वर्गामध्ये आम्हाला सिलेबस पूर्ण करायचं असतं. विद्यार्थ्यांना परीक्षेला सगळ्या प्रश्न उत्तर लिहिता यायला पाहिजे, हे आमचं आजचे कर्तव्य. तर आमचं कौतुक काय आहे. आता हल्ली नॅक टेबलच्या स्कूल आहेत सगळ्या विद्यापीठांमध्ये, सगळ्या कॉलेजला येतात, नॅकचं ग्रेडिंग मिळतं, गुणवत्ता नाही देत तुमच्याकडे काय गुणवत्ता आहे. तर त्यामुळे देखील ते ह्याच गोष्टी पाहत आहे. तुम्ही शिकवते काही नवीन नाहीये, तुम्ही याशिवाय नवीन विचारांना काय देतात, समाजासाठी काय करत हे पाहिलं जातं. मी असं वेगळं काय केलं, ते विद्यार्थी तुम्ही मोठे झालेला आहात, यामध्ये तुमचं कर्तृत्व आहे, तुमची बुद्धिमत्ता आहे, तुम्ही हुशार आहात. मी फक्त फुंकर घालायचं काम केले, तुम्हाला तुमच्या गुणाची जाणीव करून द्यायचं काम केले, वेगळं मी काय केलं नाही. मी अभ्यासक्रम शिकवत होतो, शिकवताना इतर गोष्टीची कल्पना, इतर गोष्टीची जाण तुम्हाला करून देत होतो. सध्याची परिस्थिती काय आहे, तुमच्याला आवश्यकता काय, तुमच्यावर अपेक्षा काय, समाजाची राष्ट्राची अपेक्षा काय आहे, तुमच्यावर माझ्या अपेक्षा काही नाहीये. राष्ट्रीय वृत्ती तुमच्यावर निर्माण होईल, स्वतःच्या आपल्या समाजाची, देशाची, गावाची, कुटुंबांची जाणीव असायला पाहिजे. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती वेगळं होत आलाय तिचा, तरी आपल्या कुटुंबाबद्दल, आई वडिलांबद्दल जाणीव तुमच्यामध्ये राहील. तुमच्या घेतलेल्या कामामध्ये सातत्य तुम्ही ठेवायला पाहिजे, जिद्द असायला पाहिजे, हुशारी असायलाच पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे. एवढीच किमान अपेक्षा तुमच्याकडून केलेली आहे. पुरस्कार द्या, मला मानपत्र द्या, मला गाडी द्या, अशा अपेक्षा मी केलेली नाहीये. मागच्या वर्षापासून मी रिटायर होण्याने माझ्याविषयी इतरांना जास्त माहिती होतं. ते मला बऱ्याच मला विचारलं की आपण तुझं काय करणार, म्हणजे काय काहीतरी कशाला तुम्ही रिटायर झालं काय करणार, तू अवघड प्रश्न करतात. त्यांनी काय असं नियोजन केलं आजच्या कार्यक्रमासारखं. आता एका 31 तारखेला जवळ आहे, 2 दिवसावर. तुम्ही अजूनही विचार केलेला नाही त्याचा, थोडासा विचार माझ्या मनात असा आलेला आहे की आराम तरी करून पाहावा. कार्यालयाने आपल्या रामदासजी काकडे मला खूप वेळा विचारला प्रश्न, तुम्ही आता काय करणार आहे, तर मी त्याकडे सांगितलं की मला फक्त आराम करणार आहे. त्यांना आता आराम करायला मला जमतं का, मला तोही प्रयोग करून पाहायचा आहे की आराम काय प्रकार असतो. माझं दिनचर्या जर पाहिली तर सकाळी 3:30 पावणे 4 मी रोज उठतो, दुपारी झोपत नाही, रात्री 11 वाजता झोपतो. असं 32 वर्ष चालू आहे. याला अजिबात खंड नाहीये. तर थोडं बघतो 2-3 दिवस प्रयोग, तुम्हाला जमते का झोपायला 7-8 तास वगैरे, आराम कसा करतात लोक ते माहिती प्रयोग करणार आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला हायटेक गाडी दिलेली आहे. मी काही कधी ड्रायव्हिंग केलेली नाही. माझ्या नावावर सायकल सुद्धा नाही आहे, डायरेक्ट 4 व्हीलर माझ्याकडे आलेली आहे. तर मी ती गाडी चालवायला ड्रायव्हिंग करायला शिकणार आहे. महत्वाची गोष्ट मला ती गाडी मी चालवायला पाहिजे, ड्रायव्हर पण चालवण्याचा आनंद मिळायचा नाही एवढा. बघू कसं कसं जमतंय ते. त्यानंतर मला विचार असता की गाडी दिली तर बऱ्याचशा स्थळांना मला भेटी द्यायच्या, विशेष तीर्थक्षेत्र भारतातले आहे. थोडासा माझा स्वभाव आध्यात्मिक स्वरूपाचा आहे, म्हणून मी कृपासिंधू श्रीदेवांवर चुकवत नाही. रवींद्र साहेबांच्या मी गीता आहे, त्याचे तीर्थक्षेत्र आहेत, त्यांना भेटी द्यायचे विचार आहे. भारत जो आहे तो भारत सगळ्यात त्यांना पाहिलेला नाही, परंतु भारत मला पाहिजे मनामध्ये आहे. तो ईश्वर कसे काही साथ देत होते. त्यानंतर एक पुस्तकं जे आहे, महत्वाची पुस्तकं मनात इच्छा मला वाचता आलेली नाही. वेळेचा विचार करता बरीचशी पुस्तकाची माझ्याकडे यादी आहे, ती पुस्तकं मी सगळी वाचून काढणार आहे. तुमच्या मनात शंका असेल मी काय करणार आहे, तर बऱ्याच जणी मला मस्त प्रश्न विचारले आणि काही पुस्तकांच्या कल्पना माझ्या मनामध्ये आहे. ती पुस्तकांना मी मूर्त स्वरूप देणार आहे. इंग्लंड मधल्या मिनर्वा प्रेस या एका मोठ्या प्रकाशनाचं मला पत्र आलेलं आहे. त्यांनी पुस्तक मला मागितलेलं आहे.
जागतिक पातळीवर खपेल अशा विषयाचं पुस्तक मला लिहायचं आहे. माझ्या मनामध्ये अंतर्मनावरती पुस्तक लिहावं असा विषय आहे. हे सगळ्यात जगातल्या लोकांचा उपयोग होईल. एक छोटं पुस्तक माझं आहे CGI मंत्रणा नावाचं. त्यात मी अंतर्मनाच्या सहाय्याने थोडंसं विश्लेषण केलेले. त्याचं स्वरूप जरा मला विस्तृत करायचं आहे आणि इंग्रजीमध्ये पुस्तक लिहायचे. मी आता क्रम सांगितलेले, पण बहुधा प्रत्येक उलटे होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शेवटी ईश्वराच्या मनात जे असतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये बऱ्याचशा गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. रामदास काकडे म्हणले की 32 वर्षामध्ये त्यांनी एवढी पुस्तकं लिहिली. त्यांचं बरोबर आहे. त्यातलं एक पुस्तक मी माझ्या 3 विद्यार्थ्यांना अर्पण केलेलं आहे. बरीचशी पुस्तक मी लिहिणार आहे. ही सुरुवात आहे. विद्यार्थ्यांना माझ्या अर्पण करणार आहे. मावळचे आमदार बाळा भिडे यांनी सांगितलं भाषणामध्ये महाराष्ट्र राज्य सेवेमध्ये जायचं होतं आणि PSI व्हायचं होतं. शेवटी ईश्वर जे ठरवतो ते वेगळं ठरवलं असतं. आपल्याला त्याच वाईट वाटतं की आपलं सिलेक्शन झालं नाही, आपली निवड झाली नाही. पण ज्या गोष्टी घडत असतात त्या चांगल्यासाठी घडत असतात. त्यातून चांगल्या गोष्टी निष्पन्न होत असतात. थोडा विषय झाला मला एक गोष्ट आठवली सांगतो, आवडत नाही. थोडी शिक्षकच आहे. पहिले ते घेणार नाही. एक राजा असतो, त्या राजाच्या बोटात जखम होतो. तर प्रधानाला म्हणतो, प्रधान काय झाले, माझ्या बोटून जखम झाली, रक्त गळते. परंतु महाराज झालं ते चांगलं आहे, चांगल्यासाठी झालेले. राजाला राग येतो. राजा कोण वगैरे तिकडे टाकायला काळ कोठडी, त्याला काळ कोठडी टाकतात. 1-2 दिवसांनी राज शिकारीला जातो. जंगलामध्ये शिकार खेळता खेळता इतका दूर जातो की बरोबर सैनिक मागं पडतात. आपल्या जंगलामध्ये जातो तो, तिथे घेतलं लोक त्याला पकडतात. मला बरं झालं आपल्याला सापडले बळी, आपल्या देवीला बळी जायचंय. नेमकं शुक्रवार मंगळवार असं त्या दिवशी घेऊन गेलं, त्या ठिकाणी घेऊन जात त्याला. सगळे विधी वगैरे होते, पूजा वगैरे होते. आता बळी द्यायचं पुरोहित म्हणतो, ह्या बळीचा अंगभंग झालेला आहे. अंगभंग झालेला बळी चालत नाही. कापलेले बोटाला अखंड पाहिजे बळी, सोडून देतात. राजा घरी येतो, राजवेळ येतो आणि त्याला आठवतो, बरं झालं आपण बरं झालं लागलं. प्रधान आठवतो, प्रधान झालं ते बरं आहे, चांगल्यासाठी झालेलं आहे. मग तो प्रधान सोडवतो, बोलवतो, म्हणजे बरं झालं तुम्ही सांगितलं मला. म्हणजे तुम्ही सांगितलं तर खरं ठरलं म्हणे, माझ्या जखमीमुळे मला जीव वाचला. तो महाराज हे सुद्धा बरं, तुम्हाला उगाच काळखोळीत टाकलं. तो महाराज हे सुद्धा बरं झालं, मला काळखोळीत टाकलं सुद्धा माझा बळी गेला असता. माझं काय अंग मुंग झालेला नव्हता. म्हणजे गोष्टी चांगल्यासाठी होतात. मी बाळा वेगळे PSI झाली नसती आज ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे, राज्यसेवा आयोग जे आहे, त्यामधल्या सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त आहे. जे नेमून सदस्य त्या PSIला नवीन डेप्युटी कमिशनर यांची नियुक्ती करतात. त्या ठिकाणी मोठ्या ह्याच्यावरती की मेकअप त्याचं झालेलं आहे. देव जो करतो ते चांगल्यासाठी करत असतो. का जोशना मुखाने सांगितलं बा देण्याचेच काम केलं सरांनी. परत मागणी केली, आशीर्वाद पुढे असेच राहावं. आशीर्वाद नाही सतत आहे, मागायची गरज नाही. जरी मी इथं आलं मागे सांगितलं बा तरी माझ्या आशीर्वाद काय तुमच्या पाठीशी राहणार आहे. तुम्ही एक वेळ विसरला तर मी मात्र तुम्हाला विसरणार नाहीये. आणि देण्याचंच काम केलं तरी सांगितलं नाही. विश्वास तो घेण्याचं काम पण केलेलं आहे. तुम्हाला कळलेलं नाही पण ते